11 नगर परिषदांमध्ये यंदा सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड नगर परिषदेमध्ये संपन्न झालेल्या निवडणुकीत कोणते मुद्दे गाजले, कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली गेली आणि कोणते मुद्दे चर्चिले गेले आणि कोण निवडून आलं हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सतीश शेखदार आहे. सतीशजी, काय सांगणार, यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती रंगली गेली आणि कोण विजयी झालं? 9 वर्षानंतर झालेली मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीत मनमाडकरांनी प्रवाहाच्या बाजूने कौल दिला. विकासाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरला. व्यापक जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना मतदारांनी यावेळेला संधी दिली. मनमाड शहराचा सध्या चौफेर विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या विकासाला पाठबळ देण्यासाठी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत नगरपालिकेला दिलं. त्यामुळे आता नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे, त्यामुळे विकासाला बसणारी खीड असं कोणतंही कारण ठेवलं नाही मतदारांनी. आणि नगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवक एकाच पक्षाचे युतीचे निवडून दिले. त्यांना इतर नगरसेवक साथ देतील आणि भविष्यामध्ये मनमाड शहराचा अतिशय वेगाने मोठा विकास होईल अशी अपेक्षा या निवडणुकीतून आहे. या निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन हा प्रमुख घटक ठरला. जातीय समीकरणेही प्रभावी ठरली. लोकांचा ज्यांच्याशी चांगला संपर्क आहे, दांडगा व्यापक आहे, त्यांच्याबरोबर त्यांना लोकांनी मतदारांनी संधी दिली आणि विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत मनमाडकरांनी दिलेला हा कौल भविष्यामध्ये मनमाडला अधिक विकासाच्या मार्गावर आणून निश्चितपणे घेऊन जाईल असा विश्वास आहे. एकंदरच विकासाच्या मुद्द्यांवरती यंदाची निवडणूक झाली असून या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे योगेश उर्फ बबलू पाटील हे निवडून आले आहेत. अशोक बिद्री, मनमाड, नाशिक. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.